तर समजा आपल्यासमोर हा एक विशिष्ट आकार दिला आहे आणि खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी आपल्याला असा एक पर्याय निवडायचा आहे ज्याचा आकार आणि माप दोन्हीसुद्धा हुबेहूब या आकारासारखेच असेल. तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण भूमितीमधली जुळी रूपं म्हणजेच एकरूप आकृत्या शोधत आहोत. मग तुम्ही कोणता पर्याय निवडला? हा पर्याय निवडणं तर खूप सोपं आहे, बरोबर ना? दिलेल्या पर्यायांपैकी फक्त चौथ्या आकृतीचा आकार हाच आपल्याला पहिल्या आकारासारखा दिसतोय. तर चला आपण हा खेळ अधिक रंजक बनवण्यासाठी आपले पर्याय थोडेसे बदलूया. आता मला सांगा, या 4 पर्यायांबद्दल तुम्ही काय सांगाल? लक्षात ठेवा, आपल्याला दिलेल्या आकृतीची अगदी अतिशय हुबेहूब प्रत म्हणजेच कार्बन कॉपी हवी आहे, ज्याचा आकार आणि माप हे दोन्ही समान असणं गरजेचं आहे. आता इथे आपल्याला थेट उत्तर देणं थोडंसं अवघड आहे, कारण हे सर्व आकार एकमेकांसारखे दिसत आहेत. मग आता पुढे काय करायचं? तर अशा वेळी आपण काय करू शकतो, तर दिलेला आकार हा एकामागून एक या सर्व पर्यायांवरती ठेवून बघूया आणि यापैकी कोणता आकार हा दिलेल्या आकारापेक्षा मोठा आहे का ते तपासूया. चला आपण सुरुवात करूया. तर जेव्हा आपण दिलेला आकार हा पहिल्या पर्यायावरती ठेवतो तेव्हा आपल्याला त्यामागील आकृतीचा भाग स्पष्टपणे बाहेर आलेला दिसतोय. याचा अर्थ काय की आपला दिलेला आकार हा पर्यायापेक्षा लहान आहे, त्यामुळे हा पर्याय आपण बाद करूया. ठीक आहे, आता आपल्याला पुढचा पर्याय बघायचा आहे. तर पुढचा पर्याय बघा, त्याच्या मागे आपली आकृती अजिबात दिसत नाही आहे, म्हणजे हा पर्याय कदाचित समान मापाचा असू शकतो, पण आपल्याला इतर पर्यायसुद्धा तपासायला लागतील. चला आता आपण तिसरा पर्याय बघूया. तर इथे तिसऱ्या पर्यायात सुद्धा मागचा आकार हा स्पष्टपणे बाहेर दिसतोय, त्यामुळे हा पर्यायसुद्धा बाद होईल. आणि शेवटी जेव्हा आपण चौथ्या पर्यायावरती आपला आकार ठेवतो तेव्हा मात्र मागची आकृती झाकली जाते, म्हणजेच हा देखील आकार समान मापाचा असू शकतो. तर या 4 मूळ पर्यायांपैकी आता आपल्याकडे फक्त 2च संभाव्य पर्याय शिल्लक राहिले आहेत, बी आणि डी. आता आपल्याला खात्री करायची आहे की हे पर्याय मूळ आकृतीवर ठेवून त्याचे मापसुद्धा आपल्याला तपासावे लागेल. म्हणजे जेव्हा आपण पर्याय बी हा मूळ आकृतीवर ठेवतो तेव्हा मूळ आकृती त्यामागे पूर्णपणे झाकली जाते, त्यामुळे कदाचित हाच तो पर्याय आहे जो आपण शोधत आहोत. आणि शेवटी आपण पर्याय डी सुद्धा मूळ आकृतीवर ठेवूया, तेव्हा त्यामागे आपल्याला मूळ आकृतीचा भाग स्पष्टपणे दिसतोय. याचा अर्थ काय की पर्याय डीचे माप हे मूळ आकृती एवढे नाही आहे, बरोबर? त्यामुळे पर्याय डी देखील बाद होईल आणि म्हणून पर्याय बी हा आकार दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारा आहे. आता आपल्याला इथे एक गोष्ट समजली आहे, ते म्हणजे हे 2 आकार त्यांचा रंग सोडल्यास ते एकमेकांची हुबेहूब प्रत आहेत, म्हणजेच एकदम कार्बन कॉपीसारखे आहेत. आणि गणितीय भाषेमध्ये आपण या आकारांना एकरूप म्हणजेच कॉन्ग्रुएंट म्हणतो, किंवा या 2 आकृत्यांना एकरूप आकृत्या म्हणजे कॉन्ग्रुएंट फिगर्स असं म्हणतो. तर सर्वसाधारणपणे ज्या आकृत्या एकमेकींच्या हुबेहूब प्रती असतात किंवा ज्यांचा आकार आणि माप हे एकदम समान असतं त्या आकृत्या एकमेकींशी एकरूप असतात असे आपण म्हणतो. आणि एकरूप आकृत्या एकमेकींवर ठेवल्यावर त्या तंतोतंत जुळतात. आणि आता आपण जी पाहिली ती 2 एकरूप वर्तुळे होती, पण त्यांना एकरूप काय बनवतं बरं? आणि मगाशी आपण जशा आकृत्या एकमेकांवर ठेवून तपासल्या तसा कोणताही त्रास न घेता ती एकरूप आकृती आहे का नाही हे आपण कसं शोधू शकतो? तर हे अगदी सोपं आहे. आपण एखाद्या वर्तुळाचा केंद्रबिंदू निश्चित करू आणि इथे दाखवल्याप्रमाणे त्याची त्रिज्या मोजूया. तर इथे लक्षात ठेवण्यासारखा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्तुळांचे माप समान असण्यासाठी त्या वर्तुळांची त्रिज्या समान असणे आवश्यक आहे. म्हणजेच जर 2 वर्तुळांची त्रिज्या समान असेल तर ती वर्तुळे एकरूप असतात. छान, म्हणजे आपल्याला इथे समजलं असेल की ही एकरूपतेची संकल्पना काही फक्त वर्तुळांपुरतंच मर्यादित नाही, तर आपण कोणत्याही आकाराला ती लागू करू शकतो. उदाहरणार्थ जेव्हा आपण आयतांचा विचार करतो तेव्हा आपल्याला फक्त त्या आयतांची लांबी आणि रुंदी शोधावी लागते. ज्या आयतांची लांबी आणि रुंदी समान असते ते आयत एकमेकांशी एकरूप असतात. त्याचप्रमाणे रेषाखंडाच्या बाबतीत सुद्धा
ज्या रेषाखंडांची लांबी समान असते ते रेषाखंड एकरूप असतात. आणि आपण त्रिकोण जर बघितले तर त्रिकोणांची एकरूपता म्हणजेच कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल हे तपासण्यासाठी अनेक मार्ग आहेत. परंतु सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे काय तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी मोजणे. जर दोन त्रिकोणांच्या संगत बाजूंची लांबी समान असेल तर ते त्रिकोण एकरूप असतात. आणि यालाच आपण एकरूपतेची बा 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 म्हणजे बाजू 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 कसोटी म्हणतो. म्हणजेच ही आहे आपली बा 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 कसोटी. आणि ही गोष्ट किती रंजक आणि मजेशीर आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये समजलेलं आहे.